विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा. विवेकानंदांनी पण सांगितलं हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलो. त्यांच्या सांगण्याचा उद्देश आहे की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे ते जाऊ शकते, नो प्रॉब्लेम. पण सर्वसामान्यांना परवडेल असं सांगतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं. अंग झोपून काम करायचं. कुठलंही क्षेत्र असो, कुठल्याही फील्डमध्ये काम असो, ते काम तुम्ही अंग झोपून करायची सवय लावली पाहिजे. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम होतं की मराठी माणूस काम करत नाही, मराठी माणूस काम जुगार आहे, मराठी माणूस फक्त पाट्या टाकायचं काम करतो. हा जर कलम खोडायचा असेल तर युवकांना, पुढच्या पिढीला माझं आव्हान आहे की तुम्ही अंग झोपून काम करायची सवय लावा, पडेल ते काम करायची सवय लावा. आजकाल काय आलं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते, खूप लाडत वाढलेलं असतं, त्यांना काम करायची सवय नसते, काम करायची लाज वाटते. ठीक आहे, नका करू तुम्ही काम. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा. दिवसातून एकदा शरीरातून घाम देता एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकात झाले पाहिजे, रोज झाले पाहिजे. त्यातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा. आलं लक्षात? काम नसलं तरी चालेल पण शरीरातून एकदा तरी काम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले दिवसातून एकदा झाले पाहिजे. यातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल आणि कुठल्याही प्रकारचे आजार तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य या विकारांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, तत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना फक्त विचार करत बसू नका तर त्या विचारांना आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो. मित्रांनो, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. कोणता सांगताय? एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारं भविष्यकाळ आपल्याला माहिती आहे. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगता, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, कसं आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की वर्तमानात जगायला शिका आणि वर्तमानातला प्रत्येक क्षण हा चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. अशा पद्धतीने तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहा आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहात. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक काय शिकवतात, काय समजू शकतात, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. त्यावेळेस इतर विचार मनामध्ये येता कामा नये. अशा पद्धतीने एकाग्रचित्ताने जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांचं सांगणं आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो. आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्रचित्तता याचा अर्थ एवढाच की एका वेळेस मनामध्ये फक्त एकच विचार चालू असणे, एकाच कामाविषयी विचार चालू असणे, यालाच एकाग्रचित्तता म्हणतात. त्यावेळेस इतर विचार मनामध्ये येता कामा नये. ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, ते पुस्तक वाचन करत असताना जे वाक्य वाचता तुम्ही
त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. नुसतं वाचन करायचं म्हणून करू नका. झोप येत असेल तर बिलकुल करू नका. जर त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला पूर्ण समजत असेल तरच वाचा. अशा पद्धतीने व्हिज्युअलाइज होण्यासाठी एकाग्रचित्ततेची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक असेल तर मेडिटेशन करा, त्यातनं तुमची एकाग्रचित्तता वाढू शकते. तर एवढीच लक्षात घ्या की एका वेळेस मनामध्ये एकच विचार चालू ठेवा. अनेक विचार मनामध्ये चालू असले तर तुम्ही एकाग्रचित्त होऊ शकत नाही आणि तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. तर एकाग्रचित्तता किंवा ज्ञान होण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे एकाग्रचित्त होणं. अशा प्रकारे जेव्हा भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल. धन्यवाद.